हॅलो फ्रेंड्स, नवी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी ड्रेसची इथे कटिंग पाहणार आहोत। साडी घेतली आहे, अस्तर घेतले इथे 1.5 मीटर। त्याआधी आपण टॉपचा पार्ट कट करूया, मग आपण खालचे जे कळे आहेत ते आपण इथे कट करणार आहोत। तर बंद बाजूपासून जेवढी आपल्याला टॉपची उंची हवी आहे तर इथे आपल्याला तयार 12 हवी, तर आपण 13 घेऊया। सेम आपण जसं ब्लाउजचं मेजरमेंट घेतो त्यानुसार 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतले। पाठीमागचा गळा जेवढा ठेवायचा त्यानुसार शोल्डर घ्यायचे। तर या पॉइंटला मी 7.5चे शोल्डर घेते। पाठीमागून गळा आपला इथे बंद असणार आहे आणि सेम मेजरमेंट 7.5 मुंडेची उंची। या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करून अर्धा इंच आपल्याला आत घ्यायचे आणि या पॉइंटला चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। जेवढा चेस्ट घेर आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, 9 वरती एक पॉइंट देऊया, 2 इंचची मार्जिन। जी पाठीमागची गोलाई आहे ती आतल्या पॉइंट पासून द्यायची आहे 1.5 इंचावरती आणि आतली जी आहे ती द्यायची 1 इंचावरती। कमरेचं मेजरमेंट, कमर घेर आहे 32 इंचाचा, काट्याचा चौथा पार्ट, कमरेचा चौथा पार्ट, 2 इंचची मार्जिन। आता गळ्याचा घेरा 3 इंचचा आपण गळ्याचा इथे घेरा घेतोय। 3 3.5 जेवढं कम्फर्टेबल होईल त्यानुसार आपण नेकचा घेरा इथे घेऊ शकतो। तर इथे मी 3 इंचचा गळ्याचा आपण इथे घेरा घेतलाय। पाठीमागे इथे 3 इंचची हलकीशी गोलाई आणि फ्रंटचा जो नेक असणार आहे तो असणार आहे 6 इंचावरती। आता इथे बघा, फक्त कम्फर्टेबल पाठीमागे हवी तर आपण पसरट इथे गोलाई घेऊ शकतो। फक्त फ्रंट पार्टला मला 3 इंचाची आपण इथे जो घेरा आहे तो खूप ब्रॉड होईल, तर इथे आपण 2 इंचावरती गळ्याचा घेरा इथे आपण घेतोय, जेणेकरून गळ्याचा जो आकार आहे हलकीशी आपल्याला गोलाई घ्यायची पण कम्फर्टेबल गळा इथे राहील। या पॉइंटला हा आपला पुढचा गळा आहे, हा आपला पाठीमागचा गळा। जो टॉपचा पार्ट आहे तो आपला इथे ड्रॉ करून झालाय। शोल्डर पॉइंटला तिरकस आपल्याला डाऊन करायचं या पद्धतीने आणि एक्स्ट्रा पार्ट पूर्ण आपण इथे कट करून घेऊया। हा आपला पुढचा पार्ट आहे, हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। तर अस्तराची कटिंग झाली। आता साडीवरती करायचं काय, आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता पिन लावून फक्त आपल्याला साडीचा जो पार्ट आहे तो पिनअप लावून याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपण अस्तर मेन फॅब्रिक वरती ठेवलंय, गळ्याची कटिंग केली नाही आहे तसं आपण याला कट केलंय। गळ्यासाठी आपल्याला गळ्याला स्टिच करायचं आणि आतल्या साईडला फक्त मेन फॅब्रिक कट करून याला उलटवून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा पट्टीची आपल्याला इथे गरज पडणार नाही। तर टॉपचा पार्ट आपला झालाय। आता साडीमध्ये आपण पदराचा पार्ट इथे कट करून घेतलाय। आता याच्या कळ्या कशा कट करायच्या, कमरचा घेर आहे 32 इंचचा। तर आपल्याला या पॉइंटला जो आपला बेल्ट आहे दोघे पॉइंटला आपल्याला इथे प्लेन बॉर्डर, ते एका पॉइंटला आपण काय करणार आहोत, ही जी बॉर्डर आहे ती आपण कट करून घेऊया। बॉर्डर कट केल्यानंतर आता एक सिंपल पहिले तर पूर्ण कमरेचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय, त्यानंतर घेऱ्याचं मेजरमेंट घ्यायचं। आता इथे ब्रॉड पट्टी आहे आणि वरती कमी, ही पट्टी आपण आधी कट करून घेऊया। तर इथे बघा, आता आपल्याला ड्रेसची उंची आपण टॉपचा पार्ट इथे 12 इंच रेडी घेतलाय। आता उंची पूर्ण आपण इथे 50 हवी, तर आता या पॉइंटला बघा 12ला आपण इथे वरती ठेवूया, जेणेकरून तिथे आपला टॉपचा पार्ट आहे। आता इथून उंची आपल्याला घ्यायची। तर बघा, जी साडीची उंची ती या पॉइंटला आपल्याला इथे 52 इंच रेडी दाखवते। आपण पूर्ण घेऊया स्टिच करून। कमरेच्या पॉइंटला इथे साधारण अर्धा ते 1 इंच इथं फोल्ड येईल, तर रेडी आपली इथे 50 येईल। खाली बॉटमला आपण पट्टी फोल्ड करणार आहोत। तर आता कळी कशी कट करायची, आधी तर पूर्ण साडीचं मेजरमेंट घ्यायचं की किती कळ्या बसतील। तर साधारण कमरेच्या पॉटला आपल्याला 5.5 इंच घ्यायचे आणि खाली आपण इथे 20 इंच घ्यायचे। तर कळी कट करण्याची एक सोपी आणि साधी पद्धत आपण बघणार आहोत। तर खाली पूर्ण आपल्याला या पॉइंटला 21 इंचावरती पॉइंट ड्रॉ करून घ्यायचं आहे। सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे या पॉइंटला 10 इंचावरती, इथे 10 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे हा एक, म्हणजे की हा पसरट आपला कळीचा भाग येईल। आता या पॉइंटला एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जिथे आपण 10 घेतलंय त्या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करायची। आता बघा, इथे मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, तर 5.5 आपल्याला हवंय, तर 2.5 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपण याला मिडलला ठेवूया दोघे पॉइंटला आणि 5.5चं आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचंय।
आता इथे बघा आपण हे दोघही पॉइंट मी ड्रॉ करून घेतले या पद्धतीने. आता जिथे आपण खाली 20 घेतलंय तर या पॉइंटला आपण तिरकशी कळी ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने. खाली हा पसरट भाग यायला हवा, कमरेच्या पाठला निमुळता राहील, खाली मात्र पूर्ण घेरा यायला हवा. तर दुसरी लाईन आपण इथे तिरकशी ड्रॉ करून घेऊया. तिरकशी दोघही पॉइंट आपण ड्रॉ केले, याला आपण कट करून तुम्हाला मी कळीचा आकार इथे दाखवते. आणि ह्याच पद्धतीने आपण अजून राहिलेल्या आपल्या 5 कळी हे आपण इथे कट करून घेऊया. इथे बघा आपण एक कळी कट केली, याच पद्धतीने आपण राहिलेले सगळे कळी इथे कट करून घेऊया. तर इथे बघा या पद्धतीने आपण कळी इथे कट करून घेतले. तिथे आपण झटपट इथे कटिंग कंप्लीट केली आहे.